कांद्याला तर खर्च खूपच आहे. 3-3.5 हजार रुपये किलोचं बी आहे. 3 किलो बियाणे म्हणजे 9,000 रुपये खर्च तो येतो. आणि खताचा जर पकडला तर 20,000 रुपये खताचा खर्च आहे. लागवडीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. काढणीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. 24,000 रुपये ते होतात. जवळपास 50-60 हजार रुपये खर्च येतो. आणि कांदे निघले 150 क्विंटल. त्याला भाव चालू आहे कमीत कमी आता 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत फक्त. त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्याला कमीत कमी भाव पाहिजे होता 2,000 रुपये क्विंटल. तेव्हा थोडेफार पैसे उरले असते. किती लिटर घ्या आता नका रुपये 200 300 रुपये 305 रुपये 305 310 325 330 340 350 350 355 375 380 390 390 रुपये 390 395 400 रुपये 405 रुपये 410 425 मॉडर्न बोला 425 425 रुपये 425 425 430 रुपये 430 430 430 रुपये 430 430 रुपये 440 रुपये 440 445 455 465 रुपये 460 रुपये 465 काय भाव देतो? किती कांदा टाकला, किती पैसे आले, काय काय झालं सगळं सांगा. 12 क्विंटल कांदा टाकेल होता मी 25 गोणी. त्यातला रुपया आलेला आहे फक्त. काय अडचण आहे शेतकऱ्यांची, काय अडचण आहे? शेतकऱ्याची अडचण काय पैशामुळं माणसाला वाटतं ना पैसे व्हावं. शेतकऱ्याला लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये. ते देणं सुद्धा नाही फिरले मुलीचे लग्न केल्याबद्दल. मग आता कांद्याचं काय काय परिस्थिती आहे गावात? गावात परिस्थिती चौकट तशीच आहे तशीच. 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला. थोडा खराब काही रूप आहे
2 रुपये असा भाव लागू राहिला.